लोहारा गावात पाणी टंचाईचे चटके. बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे मागील काही महिन्यांपासून पाणी टंचाई भेडसावत असल्याचं चित्र निर्माण झालं असून संबंधितांचं दुर्लक्षितपणा असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गावात पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं असल्याने महिला भगिनींना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास बाजूला ठेवून रखरखत्या उन्हात पाण्यासाठी फिरावे लागतं. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लोहारा गावातील मन नदीवर कवठा गावालगत प्रशासनाने कोटी रुपये खर्च करून धरण बांधलं, परंतु मागील 4 वर्षांपासून धरणात पाणी अडवलेलं नाही. त्यामुळे कोटी रुपये खर्च करून बांधकाम केलेलं धरण शोभेची वस्तू बनलं आहे. त्यामुळे प्रशासनाने शोभेसाठी खर्च केला का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत उन्हाळा असून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यात पाणी टंचाई 200 लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात. 200 रुपये हाताला काम नसल्यामुळे तेथील नागरिकांनी जीवन कसे जगावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पैशाने पाणी विकत घ्यावं की घरात खायला आणावं अशी चिंता नागरिकांना त्रस्त करत आहे. लोहारा ग्रामपंचायतला 4 कारभार रामभरोसे चालू असल्याचा नागरिकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मॅडम यांनी लक्ष देऊन गावात भेडसावत असलेला पाणी टंचाई प्रश्न निवारणार्थ उपाययोजना कराव्यात अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलकरिता राजकुमार चंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.